चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. पवन आणि कुणाल स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पवन नॉन स्ट्राईक एंडला आहेत. कुणाल स्ट्राईक एंडला कुणाल आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पवन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. ऋषी वापेकर एक्सप्रेस तेस्तरार मारा करण्यामध्ये त्याला ओळखलं जातं. आयकॉन म्हणून भरपूर स्पर्धेमध्ये देखील खेळताना आपण पाहिलं असेल. तो ऋषी शेलार गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. पहिलं षटक हाताळण्याकरिता सामन्याला होत्या सुरुवात. पहिला चेंडू ऋषी. पहिला चेंडू तेस्तरार जरूर होता. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला डिपॉझिट केलाय प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार आलाय कुणाल याच्या बॅट मधनं. ऋषीच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवर हल्ला बोल करत असताना सहा धावांनी स्वागत केले ऋषी शेलारचं. फलंदाज पवनने ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा पुढे टाकला होता. स्विंग केला ऑन साइडला आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार ठोकला पवनने. दमदार सुरुवात करून दिली. कुणालसाठी आता पारितोषिक आलंय. जर सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार लगावले तर शानवाज शेख यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज असेल. या ठिकाणी शुभागमन झालंय. संतोषजी जाधव साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आपण देखील मंचावर येऊन विराजमान व्हायचंय. हा चेंडू अगदी आपण पाहिला असेल. या आधीचा चेंडू पुढे ठेवला होता. हा मागे ठेवला. वेगाने बीट करत असताना इथून आपण कमबॅक केलं म्हटलं तरी फावकत ठरणार नाहीये. कारण पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतरचा हा निर्धाव चेंडू आलाय. लेन थोडीशी कमी केली. हॅलो बाउन्स देखील पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट पुल केला आणि बॉलला गुल केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा उत्तुंग षटकार. जेवढ्या वेगाने चेंडू हाताळला जातोय ना त्यापेक्षा अधिक वेगाने आपण पाहतोय चेंडूला डिपॉझिट केले जाते. 6 धावांसाठी षटकार आलाय. काय फलंदाजी केली जाते. निर्धाव चेंडू जरूर आला. त्यानंतरचा आपण पाहिलं हा शॉर्ट पिच चेंडू त्यावर शॉर्ट पुल केला आणि चेंडूला गुल केलाय. 6 धावांसाठी षटकार हा देखील आलाय कुणाल याच्या बॅटबद्दल. 3 बॉल फेस केले. 2 षटकार पवनच्या बॅट मधून आलेत आणि मान्यवर आमच्यामध्ये जोडत असताना कुणालच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. रणजितजी कदम आणि त्याचबरोबर रोहिदासजी माली मान्यवर आमच्यामध्ये जोडत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषकाच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. कुणाल स्ट्राईकला होती. 9 सेकंडवर पवन पाहायला मिळतात. 3 बॉल फेस केले. 2 बॉल मैदानाच्या बाहेर पाठवलेत. ऋषी शेलारच्या विकोपक्षामध्ये आक्रमण चढवले. पॉवर पिच ओव्हरमध्ये मिड विकेट मध्ये छोट्या आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये ठेवले गेले. आवाज स्फोट पाली टीमच्या बॅटर कुणालने बॅटने आवाज करायला सुरुवात केली. राईट अँड ओव्हर द विकेटने ऋषी शेलार यावेळेस गतीचा भन्नाट वापर केला. चांगला कमबॅक. 2 बॉल डॉट आले. 2 बॉलवर आक्रमण चढवले. 4 बॉल मध्ये 12 धावा आलेत आवाज स्फोट पाली टीमच्या खात्यामध्ये. या ठिकाणी शुभागमन झालंय. संतोषजी जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी आपण पाहिलं असेल ना पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर निर्धाव पुन्हा षटकार आणि त्यानंतरचा निर्धाव. या चेंडूवर काय येईल. अजून एक अप्रतिम चेंडू. इथे अपील जरूर केली आणि यश नक्कीच तीच अपील उचलून धरली जाते. छोटीशी एज लागली होती. पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने आणि मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये येत असताना कुणाल बॅक टू द डग आउट. अखेरकार ऋषी शेलारची गाडी ट्रॅकवर आली. 2 षटकार खर्च केल्यानंतर त्याने कुणालला माघारी परतवले. 12 धावसंख्येवर पहिला झटका. पहिली विकेट गमावावी लागते आवाज स्फोट पाली टीमला. 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर 1 डाऊनचा फलंदाज स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. अमर चांगलं बॅटर रंगलं होतं कुणाल आणि ऋषी शेलार मध्ये. अखेरकार ऋषीने ती विकेट मिळवून दिली. गती आहे त्याच्याकडे. 2 खराब बॉल टाकले. त्यावर चांगल्या टायमिंगने 2 चांगले फटके ऑन साइडला सजवले होते. परंतु त्यानंतर गुड लाईनवर पिच करत असताना थोडासा बाउन्स देखील प्राप्त करतो. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने अमरसाठी. यावेळेस मिस टायमिंग बॉल हवेत. क्षेत्ररक्षक नाहीयेत. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. पोचला होता परंतु थोडासा दूर राहिला. कॅच सुटल्यानंतर 2 धावा येतील अमरच्या खात्यामध्ये. ओव्हरची समाप्ती होते आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आवाज स्फोट पाली टीमची धावसंख्या 1 विकेट 14 धावा. जरूर 1 विकेट गेली रोहित परंतु 14 धावा देखील आले. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आवाज स्फोट पाली टीमची.
नक्कीच सर, आणि ते बॅटल आपण पाहिलं असेल रंगताना, पहिल्या चेंडूवर षटकार, असं बॅटल आपण रंगताना पहिल्यांदा पाहिलं असेल की पहिला एक चेंडू गोलंदाजाच्या बाजूने राहतो तर एक चेंडू फलंदाजाच्या बाजूने होता. मात्र त्यामध्ये आपण पाहिलं असेल 5व्या चेंडूवर विकेट देखील प्राप्त केली होती ऋषी शिलार याने. चला तर मंचावर मान्यवर जे उपस्थित आहेत त्यांचा आपण इथून सत्कार सन्मान करणार आहोत. आपल्या समवेत आहेत रणजित कदम साहेब आहेत, त्यांचा आपण सत्कार सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन शानवाज शेख साहेबांना की आपल्या हस्ते आपण रणजितजी कदम साहेब आहेत त्यांचं या ठिकाणी सत्कार सन्मान करूयात. आमचे मोठे बंधू आहेत. सत्कार सन्मान केलं जात आहे. गावामध्ये कोणत्याही प्रकारचं आयोजन असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या, तिथे आवर्जून उपस्थिती दाखवणारं एक हसमुख व्यक्तिमत्व सदैव तुम्ही पाहू शकता. त्यांच्या चेहऱ्यावर असं असतंच आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जो दुःखी माणूस असेल तो देखील असताना आपण नेहमीच पाहतो. तर पुढील सन्मान आपण करणार आहोत. रोहिदासजी माली साहेब आहेत, त्यांचा सत्कार सन्मान करणार आहोत. नितीन पडवल साहेबांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण रोहिदास माली साहेब आहेत त्यांचा देखील सत्कार सन्मान करूयात. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. बॉटमिनचा वापर करत असताना स्ट्रेट डाईव्ह केला होता. आपल्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण जरूर केलं, परंतु त्यानंतर बॉल थोडासा दूर गेला. अपील केली आहे धावबादसाठी. 2 वेगाने धावा पूर्ण केलेत पवन आणि त्याच्या सोबतील अमरने. चांगला बॉल, तेवढा चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षण करत असताना थोडी जरूर चुकी केली. आपल्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला थांबवलं, त्यानंतर बॉल कव्हरच्या दिशेने जात होता, तिथे स्वतः गोलंदाज पोहोचला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेत. सत्कार सन्मान केलं जात आहे. रोहिदासजी माली साहेब आहेत त्यांचा सत्कार सन्मान करतायत. त्याच्यानंतर पुढील सत्कार सन्मान आपण करणार आहोत. संतोष जाधव साहेब आहेत, यांचं देखील आपण सत्कार सन्मान करणार आहोत. पंडितजी माली साहेबांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण संतोष जाधव साहेबांचं या ठिकाणी सत्कार सन्मान करायचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारे बदल. पॉवर पिच ओव्हरमध्ये लेफ्ट हँड बॅटर सध्या स्ट्राईक इनवर पवन आहेत. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. सीमारेषेच्या लगत 5 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. पुढ्यात टाकला होता, अगदी पुढ्यातून वलवला तो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल पाहायला मिळाला प्लीज गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. वेगाचा देखील वापर केला. डॉट बॉल. त्या पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 14 धावा खर्च झालेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करून द्यावं लागेल, तोच प्रयत्न सध्या करतोय प्रतीक. पहिल्या बॉलवर 2 धावा, त्याच्यानंतर निर्धाव बॉल. हे मुख्य व्यासपीठ दाखवले गेले. ऑर्गनाइज कमिटी आणि काही मान्यवर स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तिसरा बॉल लेफ्ट हँड बॅटरसाठी ओव्हर द विकेटने. फुल टॉच होता, समोर टोलवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. ऋषी शिलार त्या ठिकाणी सरळ त्याच्या हातामध्ये. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, परंतु एकाच धाबेवर समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, परंतु फेकी तेवढी चांगली नव्हती. सिंगल धाबे ते पवनच्या खात्यामध्ये. धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय 17. अगदी नक्कीच पहिल्या षटकामध्ये धावा 14 आल्या होत्या. त्यानंतरचा हा षटक आपण पाहिला असेल. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि त्यामध्ये 3च धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतरचा चेंडू आपण पाहिला असेल, अगदी पॉपिन क्रीजमध्ये ट्रॅव्हल झाला होता. 30 तर्रार चेंडू होता. या चेंडूवर देखील एकच धाव. आता पाहतोय स्ट्राईक एंडला असतील फलंदाज अमर. लेफ्टी राईटी असं कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच अनुषंगाने ज्या वेळेस स्ट्राईक रोटेट केली जाईल त्या वेळेस क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी बरोबर. लेफ्ट राईट टीम 2 बॅटर आहेत. राईट हँड बॅटरसाठी मिड विकेट डीप मध्ये ठेवले गेले. काऊ कॉर्नर देखील आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील पाहायला मिळतोय ओव्हर द विकेटने. यावेळी क्लीन बॉल, दांडी गोल. विकेटचा पतन, दुसरा झटका लागलाय. आवाज पोट पाली टीमचा. फलंदाज बाद अमर. चांगली गोलंदाजी आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च केले, देखील मिळून दिली आहे. प्रतीकने अमरला बाद केलं. बाद होण्यापूर्वी अमरच्या खात्यामध्ये जरूर 2च धावा आल्या होत्या. जेथून पहिली विकेट गेली आहे कुणालची, तेथून धावा देखील रोखल्या गेल्या. धावांचा वेग थोडासा कमी झालाय. कमबॅक केलं दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रतीकने. नक्कीच कमबॅक जरूर केलाय. अगदी आपण पाहिलं असेल फलंदाज अमर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यष्ट्या दाखवल्या होत्या आणि यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 30 तर्रार चेंडू होता आणि विकेटचं पतन देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. नवीन फलंदाज झालेत. नवीन बॅटर बबल्या. अजून या ओव्हरचे 2 बॉल शिल्लक आहेत. पहिलं षटक थोडंसं खर्चिक राहिलं. 14 धावा ऋषी शिलारने खर्च केल्या.
परंतु या ओव्हरमध्ये एक चांगला सूर सापडलाय गोलंदाज प्रतीकला. व्हेरिएशन देखील पाहायला मिळतो, गतीचा वापर देखील त्याने केले. प्रतीक समोर बबल्या, फुल बॉल खराब बॉल, नऊचा इशारा. फुल बॉल फुल टोल वसूल करता आलं नाही, बॅटवर घेता आलं नाही बबल्याला. येणारा बॉल फ्री हिट, एक्स्ट्रा धाव मिळेल. एक्स्ट्रा धाबीच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. यानंतर तुम्हाला मॅच पाहायला मिळेल देवयानी कंस्ट्रक्शन वारलीपाडा विपक्ष रॉबिन 11 वारलीपाडा. एका गावातील दोन संघ एकमेकांच्या समोर. उर्दू विकेटने फ्रीटचा बॉल क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केलाय. स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक नाहीये, डीप मधून शतरक्षक 2 येतील तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, धावाची संधी, फेकी चांगली झाली आहे परंतु धावबाद करू शकले नाहीयेत. विकेट किपर देखील चांगल्या पोझिशन मध्ये विकेटच्या पाठीमागे उभे होता. फेकी जरूर झाली परंतु बॉल पकडता आले नाही. त्या दरम्यान 2 वेगाने धावा पूर्ण केलेत. 2 धाबीच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 वर. 20 धावा पाहायला मिळतात. फेकी तर अप्रतिम होती मात्र यष्टीरक्षक तिथे फेकी गॅदर करू शकले नव्हते. जर ते फेकी गॅदर करू शकले असते तरी ते विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं असतं. शेवटचा बॉल या ओव्हरचा आतापर्यंत 6 धाबा खर्च केलेत प्रतीकने. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. ओव्हर पिच बॉटमॅनचा वापर करत असताना उडवले समोर, गॅप मधून बॉल जाईल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार, चौकार. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आवाज फूट पाली. टीमची धावसंख्या 2 विकेट 24 वर. कर्णरडेचा विचार केला तर 12च्या सरासरीने धावा जोडल्या गेलेत. चांगल्या धावा जोडल्या गेलेत बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये पाली टीमने. यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. देवांश कंस्ट्रक्शन वारलीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये रॉबिन 11 वारलीपाडा यांच्यामध्ये मॅच आणि चावलू सामन्यातील विजेता संघ आई गावदेवी अंबरजीच्या विपक्षामध्ये 2 हात करेल. आणि त्याच्यानंतर आपण आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल पाहणार आहोत. कालच्या दिवसामध्ये आपण विचार केला तर D11 भोकरी टीमला पराभूत करत असताना बेताल स्पोर्ट दलेपाडा टीम टॉप 3 मध्ये पोहोचले. खूपच चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. टीम मीटिंग नकोय, पंचांनी पहिली वॉर्निंग दिली गेली फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. यानंतर अजूनही 3 सामने शेष आहेत त्यामुळे वेळेचं बंधन असेल. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सरचे स्वागत. माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 D11 भोकरी यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक महादेव आप्पा घोरले, माजी सरपंच कार्यकुशल व्यक्तिमत्व भोकरी गावाचं उमेशजी कतोरे, विद्यमान उपसरपंच पंडितजी माली असतील, मिथुन जाधव असतील, मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि प्रत्येक दिवस हे 4ही आयोजक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर पवन कदम यांचं देखील सहकार्य खूप मोठं आहे. प्रत्येक गोष्टीवर त्यांची देखील नजर आहे आणि संपूर्ण D11 भोकरी टीम यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. प्रत्येक दिवशी 14 संघ प्रत्येक टीमला इथे प्रवेश देण्याचं काम केले गेले. शेवटचे 6 बॉल या इनिंगचे. 2 ओव्हरमध्ये 24 धाबा, 2 विकेट गेलेत. स्ट्राईक एंडवर लेफ्ट हँड बॅटर पवन आहे. 3 बॉल फेस केलेत, 3 धाबांचे योगदान दिले. गोलंदाजी मार्फत आपण आता अक्षय पाहतोय. तिसरं षटक स्लॉग ओव्हर मध्ये किती धावा जोडल्या जातील. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पवन जे सलामीच्या जोडीमध्ये आले होते. पहिला चेंडू नक्कीच लॉफ्टेड शॉट करण्याचा प्रयत्न, एज लागली होती, अपील केली आणि ती अपील उचलून धरत असताना पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्या सलामीच्या जोडीमध्ये आले होते ते पवन देखील डगआउटच्या आसऱ्याला परतताना. 1 मोर विकेट डाऊन. पवन बॅक टू द डगआउट. बॅटर साठी समोर राईट हँड बॉलर गोलंदाजी करत होता. थोडीशी बोट फिरवली, बाहेर जात असताना त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. बॅटची बाहेरची कड आणि विकेटचं पतन. तिसरा झटका लागला आवाज फुट पाली टीमला. 5व्या क्रमांकाचा फलंदाज विनायक. नक्कीच बोट जरूर फिरवली होती आणि तेच तरार चेंडू देखील होता. नवीन फलंदाज झालेत विनायक. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. इथून पुढे 5 चेंडू अजूनही शेष असतील तर देखील कशा प्रकारे कामगिरी केली जाईल ही देखील आपण पाहणार आहोत. अगदी आपण पाहिलं 2 षटकांमध्ये स्कोरबोर्डवर धावसंख्या 24 या अंकावर आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पहिल्या चेंडूवर विकेट जरूर आल्या. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत विनायक.
देखील लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत विनायक. विनायक देखील हा चेंडू अगदी आपण पाहिला शरीराचा वेध घेणारा कुठल्या स्पॉटवर चेंडू पिच झाल्यानंतर थोडंसं आतल्या दिशेने भलल जरून घेतलं होतं. स्लोवर वन चेंडू होतं. या आधीच्या चेंडूवर देखील बोटं फिरवली होती. हा चेंडू देखील आपण पाहिला असेल बोटं फिरवली आहेत. व्हेरिएशन दाखवतो गोलंदाजी करत असताना अक्षय. मागच्या बॉलवर विकेट. हा बॉल निर्धाव आलाय. 2 ओव्हरमध्ये 24 धावा. धाव संख्येला रेड सिग्नल लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच रेड सिग्नल लागलाय. दोन्ही चेंडू अप्रतिम आले. तिसऱ्या चेंडूवर बिग शॉट करायचा प्रयत्न होता. लॉफ्टेड शॉट करायचा प्रयत्न. इलिव्हेशन नव्हता. हा देखील स्लोपर वन चेंडू होता. एज लागली आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने कोणत्याही प्रकारची चूक न करता जेल स्वीकारल्या. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. ही या गोलंदाजाची ताकद राहिली आहे दीपक सर. पहिल्या चेंडूपासून पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर थोडासा तेज तर्रार होता. वेग होता त्या चेंडूवर. त्यानंतरचे हे दोन्ही चेंडू आपण पाहिला असेल लेंथ देखील थोडीशी मागे ठेवली होती. व्हेरिएशन दाखवले स्लोपर वन चेंडू आणि या चेंडूवर देखील विकेट जरूर आली आहे. विनायक स्वतःचं खातं देखील ओपन करू शकला नाहीये. 2 बॉल त्यांनी फेस केलेत. चौथा झटका लागले. नवीन बॅटर संजोग. लेफ्ट हँड बॅटरची भरपूर भरणी आहे. आवाजस्फोट पाली टीमच्या माध्यमातून ओव्हर द विकेटने स्विच हिट केलाय. बॉलला पिकअप शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक आणि बेधडक चौकार. उपट फटका पाहायला मिळाला. जसा टाकला तसाच मैदानाच्या बाहेर त्याला पाठवलं. संजयने लवकर पीक केला. सुरुवातीला 3 बॉलवर चांगली गोलंदाजी करत होता परंतु त्याला उत्तर संजोगने आपल्या बॅटने दिले. रिव्हर्स फटका पाहायला मिळाला होता. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 वर. मागील 3 बॉलवर धावा येत नव्हत्या परंतु आता चौकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केली. संजोगने क्रीज मध्ये थोडासा डीप गेले. सफल झालेत. ऑन साइडला स्विंग केलाय. बॉलला पाठवले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा सुंदर षटकार. आपल्याला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफीज लाभल्यात. त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. कौस्तुभ जी फाफे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सहर्ष हार्दिक स्वागत. 2 वार केलेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने यावेळेस खोदून उडवलाय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अंदाज चुकलाय. आउटफील्ड खराब आणि बॉल त्याच्या अवघ्याच्या बाहेर. सीमा पार चौकार. जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे नाणेफेक होईल. देवयानी कंस्ट्रक्शन वारलीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये रॉबिन 11 वारलीपाडा. कस्तुरजी फापे यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये असे आपले शुभ असते एका महत्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करणार आहोत. वारलीपाडा विपक्ष वारलीपाडा. तिसऱ्या फेरीतील मॅच पाहायला मिळते. 3 ओव्हरचा हा देखील सामना असेल. महादेव अप्पा गोरले आणि दुसरीकडे D11 बोकरे स्पर्धेचे आयोजक यांच्या नावाने कॉइन बनवलेला आहे. कॉल असेल. रॉबिन 11 वारलीपाडा टीमचे कॅप्टन कॉल करतील.
महादेव अप्पा गोरल्याचा कॉल आहे आणि तोच आलेला आहे, म्हणजेच नाणेफेक रॉबिन 11 टीमच्या कॅप्टनने जिंकलेले आहे. टॉस जिंकलेल्या कॅप्टनला आपण शीतपेय देणार आहोत, जे भारत जाधव यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. कस्तुरजी भापे सध्या ऑन स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतील, यांच्या माध्यमातून सामनावीरासाठी आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत केलेली, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत असेल आणि आभार देखील असतील. हे थंडपे आपण देऊयात कस्तुरजी भापे यांचे शुभ हस्ते वारलीपेटा टीमच्या कॅप्टनला. धन्यवाद. जास्त काही चर्चा करणार नाहीयेत. एकाच गावातील दोन संघ एकमेकांच्या समोर आलेत, मनामध्ये सध्या काय चाललंय? काय नाही, आमचा मैत्रीपूर्ण लढत करून मैत्रीपूर्ण लढत होईल असं तुम्ही उल्लेख केलात. डिसिजन काय असेल? फिल्डिंग चांगली मॅच पाहायला मिळेल, कारण का एकमेकांच्या बाजू सर्वांना दोघांनाही माहीत असतील. हो नक्की. धन्यवाद. टॉस झालेला आहे. रॉबिन 11 वारलीपेटा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर वारलीपेटाच्या विपक्षामध्ये प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये. तिथे माझे सहकारी समालोचक उपस्थित आहेत. सदाभार समालोचक अजय जिगरत सर, थँक्यू. यस थँक्यू सो मच दीपक सुतार. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026 मध्ये. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आता सायंकाळचं सत्र आपल्या समोर रंगतंय. गावदेवी वावेघर विपक्ष आवाज पाली असा हा विद्यमान सामना. आवाज पाली संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 38 धावा बनवल्या 3 षटकांमध्ये आणि आता 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर मैदानामध्ये उतरलेले दिसत आहेत ऋषी शेलार आणि प्रतीक. ऋषी शेलारची बॅट चांगलीच बोलली होती पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये. षटकारांचा अक्षरशः मुसळधार पाऊस पडला होता. 7 षटकार ठोकले होते आणि नाबाद 46 बनवल्या होत्या. गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये संजोग पहिलाच बॉल सोडून दिला आहे. लाईन जज करता आलेले नाहीये ऋषीला. डॉट बॉलनं सुरुवात. ऋषी आपण पाहतो स्ट्राईक एंडला आहेत. रन मशीन ऑफ वावेगर भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये त्याची प्रभावी कामगिरी राहिली आणि या स्पर्धेमध्ये देखील पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल. इथे आपण पाहतोय क्रॉस बॅटरने खेळून काढले. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला एक धाव पळून पूर्ण केली आहे. एकाच धावेवर समाधान मानत असताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. चांगला बॉल होता, थोडासा संत टाकला आणि ऋषीची बॅट थोडी लवकर फिरताना दिसली होती, त्यामुळेच कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळालं नाही. हे मोठं चॅलेंज असणार आहे खरं तर. संजोग एक चांगला गोलंदाज आहे, चेंडू वळवण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. एकतर तो लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. दोन्ही उजव्या हाताचे बॅटर्स आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. पहिले 2 बॉल्समध्ये फक्त 1 धाव फलकावर लागली आहे. प्रतिषटक 13च्या सरासरीनं धावा जोडायच्या आहेत विजयाकरिता या मॅचमध्ये गावदेवी वावेघर टीमला. यावेळेला ड्राईव्ह करत असताना वायडिश मिडॉनला चांगली फिल्डिंग, परंतु एक क्विक सिंगल ते कंप्लीट करतायत फलंदाज. प्रतीक देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या बिनबाद 2. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि त्यामध्ये पाहिलं असेल तर 2 सिंगल जरी आल्यात. आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपण पाहतो ऋषी आहेत. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाज संजोग आणि संजोग मध्ये ती क्षमता आहे. अगदी पाहिलं असेल बोटांचा वापर केला जातो. इथे फुल टॉस चेंडू होता, उडवलाय. अगदी आपण पाहतोय समालोचन कक्षाला मानवंदना देणारा ऋषी याच्या बॅटमधनं आलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. जबरदस्त फटका. बॉटम एंडचा चांगला वापर केला. येथे गोलंदाजानं चूक केली. फुलटॉस बॉल टाकला, त्याचा फायदा घेतलाय ऋषीनं. आणखी एक उडवलाय पुन्हा त्याच दिशेनं. परिणाम बघूयात. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये फिल्डर बॉल खाली आणि ऋषी बाद. व्हेरी वेल टेकन बाय प्रमोद. अमर होता, अमर फिल्डर होता. बॉल खाली. प्रमोद नावाची जर्सी त्याने परिधान केले, काही फरक पडत नाहीये त्याने. मात्र झेल स्वीकारलाय आणि ऋषी आता माघारी परततोय. अजून थांबलेला आहे खेळपट्टीवर. त्याला देखील कदाचित विश्वास बसत नाहीये. उंची जास्त होती फटक्यामध्ये. डीप मिड विकेटला या वेळेला मात्र क्लिअर करता आलेलं नाहीये. पहिला धक्का बसलाय ऋषी शेलारच्या रूपात गावदेवी वावेघर टीमला. धावसंख्या 8. या ठिकाणी शुभागमन झालंय. हेमंतजी पिसाल यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच करिता कॅप लाभली त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. वावेघर संघाला विनंती आहे, संघाचे जे खेळाडू जे डगआउट मध्ये बस आहेत त्यांना विनंती आहे की आपण डगआउट मध्ये जाऊन बसायचं आहे. तुम्ही बाहेर आहात. येस, डगआउट मधून कोणी बाहेर येऊ नका. नवीन बॅटर
आल्या आल्या स्विच हिट, चांगला फटका आहे, पॉइंटला क्लिअर केला आणि बॉल चाललाय डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4, येतोय चौकार. थोडं स्पीडअप करावं प्लीज पाली संघ. नक्कीच सामना रंगतदार अवस्थेमध्ये जाणारच आहे, कारण अगदी आपण पाहिलं असेल ऋषी एकमेव या संघाचा खेळाडू नाहीये. हे देखील आपण पाहतोय फलंदाज आहेत, ते देखील प्रतिनिधित्व करत असताना भरपूर वेळा चांगला खेळ त्यांनी देखील केलाय. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज कुणाल. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक. 12 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण. पहिलाच बॉल डीप होऊन आला, खोलवा टप्प्याचा चेंडू बीट केलाय बॅटरला. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क बनवता आला नाहीये प्रतीकला. एक एक बॉल महत्वाचा असणार आहे आणि जेवढे जास्त डॉट बॉल टाकले जातील तेवढंच जास्त प्रेशर वावेगर संघावर वाढताना दिसेल. यावेळेला लो फुल टॉस ऑन साइडला तडकावलाय, बॉल चाललाय वाईड ऑफ डीप मिड विकेट. फिल्डर तिकडे उपस्थित आहे, चांगलं क्षेत्रक्षण. फेक देखील चांगलीच आहे, विकेट किपर एंडकडे. टप्प्यावर थ्रो केला होता, बॉल थोडासा फिरला देखील होता, परंतु नुकसान होणार नाहीये. फक्त एकच धाव मिळते, धावसंख्या 13. लोवर फुल टॉस जरूर होता तिथे, ऑन साइडला टर्न केला, अलाउंड द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव आली आणि त्यानंतर आपण पाहतोय रोहित आहे स्ट्राईक एंडला. या ठिकाणी शुभागमन झालंय, भावेश पाटील यांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण देखील मंचावर येऊन विराजमान व्हायचंय. इथे नो चेंडू आला, पिचच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली आणि लगेच पंचांनी दंडित देखील केलाय. नो चेंडू आता इथून पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि फ्री हिट चेंडूवर किती धावा जोडल्या जातील ही देखील आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला आहे रोहित. ह्या चुका मागात पडू शकतात. आवाज पाली संघाला 2 पहिले बॉल चांगले टाकले होते, परंतु हा बॉल खेळपट्टीच्या अगदी बाहेर टाकला. पुढचा बॉल फ्री हिट. ओ व्हॉट अ बॉल. भन्नाट वेग आणि परफेक्ट वाईड यॉर्कर होता. बॅट चालवण्या अगोदरच बॉलनं वेध घेतला होता तिकडे विकेट किपरचा. अफलातून बॉल. वेगवान चेंडू अगदी आपण पाहिलं फ्री हिटचा चेंडू होता, त्यावर फलंदाज नक्कीच मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्न मध्ये होत. मात्र आपण पाहिलं असेल चेंडू हाताला वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. यापुढील चेंडू फुल टॉस चेंडू होता, सरळ बॅटने उडवला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या दस्तक पे मस्तक देणेवाला आलाय रोहित याच्या बॅट मधनं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका. महत्वाचा षटकार येतोय. रोहित बॅट मधून संघाची धावसंख्या आता झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचले 20 वर. आणखी 19 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी. सामना अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचतोय. आज देखील चांगले सामने पाहायला मिळालेले आहेत. काल देखील भरपूर चित्तथरारक लढती आपण बघितल्या होत्या. पुढचा बॉल घेऊन कुणाल. यावेळेला नियंत्रण हरवून बसलाय. बीमर बॉल. हा दुसरा नो बॉल आहे या षटकातील. या अगोदर खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली होती, क्रिजच्या बाहेर, आणि आता ओव्हर वेस्ट हाय फुल टॉस. बॅट फिरवली असती तर कदाचित आणखी काही धावा देखील मिळाल्या असत्या, मात्र फलंदाजाने देखील तेथे बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु अवांतर धाव मिळते. धावसंख्या 21. आता समीकरण आहे 8 चेंडू आणि 18 धावा. पुढचा बॉल असेल फ्री हिट. रोहित चांगल्या टच मध्ये, एक चौकार आणि एक षटकार त्यांनी ठोकलाय. चेंज ऑफ पेस. बॉल थोडासा खाली देखील राहिला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये बराच अंतर पाहायला मिळाला. येतो डॉट बॉल. दोन्ही फ्री हिट बॉल आपण बघितले की डॉट निघालेत. फ्री हिट चेंडूवर गोलंदाजाने अप्रतिम चेंडू हाताळले. हा चेंडू देखील बोट फिरवली होती, टप्पा पडल्यानंतर हा चेंडू खाली राहिला होता.
सरप्राइझिंग डिलिव्हरी म्हटले तरी वावगा टारणारा या पुढील चेंडू इथे हा देखील आपण पाहतो, हा देखील स्लोपर वेग चेंडू, या चेंडूवर देखील बुट फिरवली होती. षटक समाप्त होतंय. सलगचे 2 डॉट चेंडू. कमबॅक चांगलं राहिलं गोलंदाज कुणालचं. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 21 आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावांची आवश्यकता गावदेवी स्पोर्ट्स वावेघर टीमला सामना जिंकण्याकरिता. वावेघर विरुद्ध पाली द्वितीय फेरीचा सामना आहे. याच्यानंतर तृतीय फेरीला आपण सुरुवात करणार आहोत आणि एकाच गावातील 2 संघ समोरासमोर असतील. बिग मॅच पाहायला विसरू नका. नेक्स्ट मॅच देवयानी कन्स्ट्रक्शन्स कृष्णा 11 वारलीपाडा विपक्ष रॉबिन 11 वारलीपाडा. चला तर आपण मंचावर सत्कार सन्मान करणार आहोत. आपल्यामध्ये मान्यवर जोडले गेले होते थोड्याच वेळापूर्वी, त्यांचं या ठिकाणी सत्कार सन्मान करणार आहोत. मान्यवर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बोरिवली गट उपाध्यक्ष कौस्तुभ फापे साहेब आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण सत्कार सन्मान करणार आहोत. मी रणजित कदम दादांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण कौस्तुभ फापे साहेबांचा या ठिकाणी सत्कार सन्मान करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफीज आहे त्या आपल्याला लाभल्यात. त्यांचं या ठिकाणी सत्कार सन्मान करणार आहोत. पाहुण्यांचा मान सन्मान व्यासपीठावर आणि मैदानामध्ये एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण या मॅच मध्ये येऊन ठेपलंय वावेघर संघासमोर. पुढील सत्कार सन्मान आपण करणार आहोत. कौस्तुभ पापे यांचे मित्र आपल्या समवेत आहेत दिनू दांडे, यांचा देखील आपण सत्कार सन्मान करणार आहोत. रोहिदास माली यांच्या हस्ते. इथे आपण पाहतोय ओव्हर पिच चेंडू होता, त्यावर भरपूर प्रकारचा आपण पाहतोय अप्रतिम फटका आणि पुरेपूर फायदा उचलला गेलाय. ओव्हर पिच चेंडूला सरळ फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं प्रतीक याच्या बॅट मधनं आलाय. 6 धावांसाठी षटकार. भव्य स्वागत केलंय गोलंदाज पवनचं या शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल बरोबर बॅटच्या पुढ्यात टाकला होता, फलंदाजाच्या पुढ्यात, आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय प्रतीकनं. सलामीचा फलंदाज आहे, चांगली बॅटिंग त्याला करता येते हे त्याने कित्येकदा दाखवलंय आणि अंडर प्रेशर देखील चांगला खेळ तो करू शकतो हे देखील आता दाखवत असताना. पहिला बॉल षटकार. आता 5 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण. तेच दाखवत असताना दाखवून देत आहेत की ऋषी शिलार जरी बाद झाला असेल तरी आमच्यामध्ये देखील क्षमता आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, दबाव जरूर निर्माण केलाय. इथे फुल टॉस चेंडू होता, उडवलाय पुन्हा एकदा आपण पाहतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश, लॉंग ऑनला झेल स्वीकारलं जाईल आणि विकेटचं पतन इथे आपण पाहतोय. प्रतीक फुलटॉस चेंडू होता, त्यावर अगदी आपण पाहिलं तर टायमिंग प्रॉपर जरूर होतं, मात्र ताकद नव्हती आणि त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली आहे. अजून एक विकेटचं पतन पाहायला मिळालंय. योग्य उल्लेख केलात आपण. ताकदीचा जास्त वापर केलाच नव्हता, थोडासा हाफ हार्टेड फटका मारला, हा पूर्ण फटका खेळलाच नाही आणि त्यामुळेच निराश पावलांनी आता माघारी परतावं लागतंय फलंदाज प्रतीकला. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी. चित्त थरारक अवस्थेत असलेली ही मॅच पाली विरुद्ध वावेकर. माजी सरपंच व माजी उपसरपंच चषकाचा आनंद आपण सारेजण लुटतोय. भोकरी गावामध्ये ही स्पर्धा रंगते. भोकरी गावामध्ये या अगोदर देखील एक दर्जेदार स्पर्धा आपण बघितली होती, स्वर्गीय श्रावण स्मृती चषक, आणि आता ही दुसरी स्पर्धा या हंगामातली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच याच्यावरून कळतं की किती क्रिकेटचा क्रेज आहे. नवीन बॅटर आलाय, त्याने आल्या हुक केलाय, शॉर्ट फाईन लेगला बीट केलाय आणि बॉल निघून जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 31 या अंकावर आहे. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल. आता नक्कीच अजय सरांनी उल्लेख केला की या मैदानावर या आधी देखील एक स्पर्धा पाहिली होती, श्रावण स्मृती चषक, आणि सर आवर्जून उल्लेख करेन की ज्या वेळेस इथे स्पर्धा भरवली जाते त्यावेळेस भोकरी गावाचं हे भव्य दिव्य आयोजन आणि हे आयोजन देखील त्याच पद्धतीचं पाहायला मिळतंय. 3 चेंडू 8 धावा. उमेशकडे स्ट्राईक, पुन्हा हुक केला आणि या वेळेला मात्र खराब क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेगला चूक घडली. पुन्हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणखी एक चौकार. आधीचा बॉल अडवणं फारच कठीण होतं, परंतु हा बॉल अडवायला पाहिजे होता, कारण थेट फिल्डरच्या हातात बॉल जाताना दिसत होता, परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. शॉर्ट फाईन लेगला बॅक टू बॅक चौकार येत आहेत उमेशच्या बॅटमधून आणि आता समीकरण येऊन ठेपलंय. 2 चेंडू 4 धावा. व्हॉट अ मॅच.
कंपल्सरी चेज हा सर्वात महत्वाचा नियम आहे, हे लक्षात घ्या. 2 बॉल्स मध्ये 4 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत वावेगर टीमला. अजूनही सामना संपलेला नाहीये, सामना जबरदस्त अवस्थेत पोहोचलाय. 2 चांगले बॉल टाकावे लागतील गोलंदाज पवनला. गोलंदाजी तर बऱ्यापैकी केलेली आहे, परंतु क्षेत्ररक्षणाची हवी तशी साथ मिळाली नाहीये. पुढचा बॉल 2 चेंडू आणि 4 धावा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, विकेट किपर बॉलवर झेपावलाय, डायरेक्ट हिट आणि फलंदाज धावबाद नॉन स्ट्रायकर सेंडला. विकेट डाऊन. या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपल्या या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं शुभ आगमन होत असताना आपण पाहतो चिंचवली गावाचे विद्यमान उपसरपंच गिरीश पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. आपल्यामध्ये मान्यवर जोडले गेलेत. चिंचवली गावाचे विद्यमान उपसरपंच गिरीशजी पाटील साहेब समाजसेवक देखील आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. चला तर बोलूयात सामन्याच्या दिशेने. त्या ठिकाणी आपण पाहतोय स्कोरबोर्डवर धावसंख्या आहे 35. बॅटर बाद झालेले आहेत. रुपेश जाधव होते. रुपेश जाधव यांनी 2 चौकार ठोकले होते. थोडंसं करेक्शन आपण नावामध्ये करूयात. योगदान चांगलं दिलं, परंतु मागचा बॉल फारच चांगला होता आणि सिंगल सोडण्याच्या नादात तिथे बॅटर धावबाद झालेत. आणि आता शेवटच्या बॉलवर 4 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता गावदेवी वावेघर संघाला. अटीतटीची मॅच, पाली विरुद्ध वावेघर. आता जिंकणार कोण, मॅच जाणार तरी कुठे, या शेवटच्या बॉल मध्ये दडलंय तरी काय. परंतु 4 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील, 3 बनवून चालणार नाहीये, कारण कंपल्सरी चेज हा महत्वाचा नियम आहे. शेवटचा बॉल रोहित साठी हॅमट केलाय, समोर फिल्डर मिड ऑफला बॉल अडवलाय आणि याच बरोबर पाली संघ विजयी. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम आवाज पाली. अखेर पालीचाच आवाज आपल्याला येथे या मॅच मध्ये ऐकायला मिळाला. प्रयत्न चांगले होते वावेघर संघाचे देखील. ऋषी थोडा लवकर बाद झाला, त्यानंतर मात्र इतर फलंदाजांनी चांगली कामगिरी जरूर केली होती. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावांची आवश्यकता होती. सामना आला होता, 2 बॉल 4 वर आला होता, परंतु शेवटचे 2 बॉल चांगले टाकले गोलंदाज पवननं आणि अखेर सामना जिंकला 2 धावांनी आवाज पाली संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम आवाज स्पोर्ट्स पाली अँड हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स